उपकाराची परतफेड, मुलांना चुकीची जाणीव. सुलोचना ही निवृत्त शिक्षक साहेबराव यांची पत्नी स्वर्गवासी झाल्यानंतर एकाकी पडलेल्या साहेबराव यांना मोठा मुलगा पारस आणि सून नम्रता आपल्या फ्लॅटमधून आणि छोटा मुलगा प्रीतम, सून स्नेहा वेडा ठरवून आपापल्या घरातून बाहेर काढतात. त्यांना अजय त्यांच्या घरी घेऊन जातो. त्याची पत्नी, मुले त्याचे स्वागत करतात. अजयच्या वडिलांचे ते मित्र, त्यांना साहेबराव यांनी आर्थिक मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून त्यांना सांभाळायचे ठरवितो. साहेबराव अजयच्या घरी आले तेव्हा त्यांच्या मनात खूप वेदना होत्या. आयुष्यभर कष्ट करून मुलांना मोठं केलं, शिक्षण दिलं, घर उभं केलं, पण शेवटी त्याच मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं. अजय आणि त्याच्या कुटुंबाने मात्र त्यांचं मनापासून स्वागत केलं. अजयची पत्नी रेवती आणि मुलंही त्यांना आजोबांसारखंच प्रेम देऊ लागले. हळूहळू साहेबराव पुन्हा हसायला लागले. त्यांनी अजयच्या मुलांना अभ्यासात मदत करायला सुरुवात केली. त्यांच्या अनुभवामुळे मुलंही खूप प्रगती करू लागली. परिसरातही साहेबरावांची ओळख आदर्श शिक्षक म्हणून पुन्हा निर्माण झाली. दरम्यान मोठा मुलगा पारस आणि छोटा मुलगा प्रीतम यांच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या. पारसने नोकरी सोडून एक बिझनेस चालू केला होता. पण झाले असे की पारसच्या व्यवसायात तोटा झाला. कर्ज काढलं. प्रीतमच्या घरी सतत भांडणं होऊ लागली. दोघांनाही जाणवू लागलं की त्यांनी वडिलांशी खूप मोठा अन्याय केला आहे. त्यांनी आपल्या वडिलांची माहिती मिळवली तेव्हा त्यांना समजले की ते अजयच्या घरी आहेत. एक दिवस दोघंही अजयच्या घरी आले. साहेबरावांना पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं आणि माफी मागू लागले. बाबा, आम्ही खूप मोठी चूक केली, आम्हाला माफ करा, पारस म्हणाला. साहेबराव शांतपणे म्हणाले, चूक प्रत्येकाकडून होते, पण ती मान्य करणं आणि सुधारण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. अजयनेही त्यांना समजावलं. वडील म्हणजे फक्त जबाबदारी नाही, ते आपली मुळं असतात. त्यांना दूर केलं की आयुष्य कोरडं होतं. साहेबरावांनी एक अट ठेवली, मी तुमच्यासोबत येईन, पण एक अट आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांसारख्या सर्व वृद्धांचा आदर कराल आणि त्यांच्या सेवेसाठी काहीतरी कराल. दोघांनीही ती अट मान्य केली. त्यांनी आपल्या भागात वृद्ध सेवा केंद्र सुरू केलं, जिथे एकाकी वृद्धांना आधार मिळू लागला. कथेचा शेवट असा झाला की साहेबराव पुन्हा आपल्या मुलांसोबत राहू लागले. पण आता मुलं बदलली होती. अधिक संवेदनशील, जबाबदार आणि प्रेमळ झाली होती. आई-वडील हे आपल्या आयुष्याचे खरे आधारस्तंभ असतात. त्यांचा अपमान करणं म्हणजे स्वतःच्या मुळांनाच तोडणं. प्रेम, आदर आणि कृतज्ञता हेच नात्यांना टिकवतात. ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.